मीनाक्षी शिंदे आणि एकनाथ शिंदेंची नंदनवन बंगल्यावर भेट। मीनाक्षी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता ठाणे जिल्हा महिला आघाडी पदाचा राजीनामा। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याचं मीनाक्षी शिंदेंचं वक्तव्य। राजीनामा स्वीकारण्यात आला नसून काम सुरू ठेवण्यास सांगितलं, मीनाक्षी शिंदेंची माहिती। दोन गुजराती आपल्या मुंबईला गिळायला निघालेत। उद्धव ठाकरेंची अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर टीका। भाजपनं आपला दुरुपयोग केला, आता काँग्रेसचाही अनुभव आला, उद्धव ठाकरेंचा टोला। माझीच माणसं फोडून माझ्याच अंगावर सोडतात, ज्यांना आम्ही मोठं केलं तेच माझ्यावर वार करतात। आपली आई विकत आहात, थोडी लाज वाटली पाहिजे, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। मराठी माणसाचं नाव पुढे करून सत्ता ठाकरे कुटुंबाकडे, कुटुंबासाठी सत्ता राखण्याचा अट्टहास म्हणून उबाठाचा पराभव अटळ, नवनाथ बन यांची टीका। औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असलेल्यांनी अब्दालीची भाषा करू नये, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं म्हणून मराठी माणूस उद्धव ठाकरेंपासून दूर गेला, नवनाथ बन यांची टीका। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात भेट। नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते हंसराज अहिर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मागच्या काही दिवसात चंद्रपूरमध्ये पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं ही भेट महत्त्वाची। प्रकाश महाजनांची शिंदेंच्या शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती। मनसेतून नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांवर आता प्रवक्तेपदाची जबाबदारी। ज्या प्रभागांमध्ये आमची डाळ शिजत नाही अशा ठिकाणी आम्ही प्रस्थापितांना प्रवेश देतो आहोत, त्यात वाईट काय आहे? निष्ठावंत त्या ठिकाणी निवडूनच येत नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी का द्यायची? गिरीश महाजनांचं वक्तव्य। काँग्रेसला खिळखिळे करण्याचा अशोक चव्हाणांचा प्रयत्न। काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना एमआयएम मध्ये जाण्यासाठी अशोक चव्हाणांचा पाठिंबा, खासदार रवींद्र चव्हाण यांचे आरोप। पुण्यातील कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडे पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार। वाट पाहून पवारांच्या राष्ट्रवादीकडून चर्चा करायला कुणी आलं नाही, वाट पाहू नका, पुढे जा, वरिष्ठ नेत्यांच्या सूचना। महापालिका निवडणुकीसाठी घराणेशाही विरोधात भाजपचा मोठा निर्णय। आमदार खासदारांच्या घरात उमेदवारी मिळणार नाही, भाजपाची महत्त्वपूर्ण घोषणा। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। शरद पवारांची राष्ट्रवादी मवियापासून दूर। पुण्यात काँग्रेसच्या वाट्याला 100 जागा तर ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर जागा वाटपावर पेच कायम। काही जागांमध्ये बदल करण्याची मनसेची मागणी। दादर, माहीम, प्रभादेवी, विक्रोळी अशा मराठी बहुल भागात पेच कायम। नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती निश्चित। रात्री उशिरापर्यंत शिवसेना मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात जागा वाटपावर चर्चा। चंद्रपुरात महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती जाहीर। संयुक्त पत्रकार परिषदेतून करण्यात आली युतीची घोषणा। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची युती। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीची अधिकृत घोषणा। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी। मुंबईत वंचित 62 जागा लढणार। वंचित आणि काँग्रेसची नैसर्गिक आघाडी। आजपासून नवीन अध्याय सुरू, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपमध्ये वाद। स्थानिक पातळीवर युतीला तीव्र विरोध। युती झाल्यास काम करणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा। अकोला महापालिकेच्या जागा वाटपावरून महायुतीत तिढा कायम। 2 जागांवरून भाजप शिवसेनेत मतभेद। जागा वाटप केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष। सोलापूर महापालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर। पक्षाच्या वतीनं निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा। पवारांची राष्ट्रवादी मविया सोबत लढणार। मुंबईत डबेवाला असोसिएशनचा महायुतीला पाठिंबा। डबेवाल्यांनी विधानसभा आणि लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला दिला होता पाठिंबा। आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं डबेवाल्यांची महायुतीला साथ।
उल्हासनगरमध्ये मनसेला खिंडार. मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे यांचा भाजपात प्रवेश. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेला गळती. उल्हासनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मनसेची वाट खडतर. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी 3 दिवसांत तब्बल 9101 उमेदवारी अर्जांची खरेदी. प्रत्येक जागेसाठी सरासरी 55 अर्जांची विक्री. पालिकेच्या इतिहासातील ही विक्रमी विक्री. नागपुरात 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल. राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवार संभ्रमात. 21 उमेदवारी अर्जात जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार. परभणीत महापालिका निवडणुकीसाठी 38 उमेदवारी अर्ज दाखल. अद्याप युती जाहीर झाली नसल्यानं उमेदवार संभ्रमात. एकीकडे भाजप शिवसेना तर दुसरीकडे ठाकरे आणि काँग्रेसची चर्चा सुरू. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांची शिवतीर्थवर धाव. मुंबई बाहेरील पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात असल्यानं मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार याची पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता. शिवसेनेकडून आज रात्री उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. जिथे बंडखोरीची शक्यता कमी आहे अशा जागांवर एबी फॉर्मचं वाटप होणार. परभणीत काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचा राजीनामा. पक्षाचे पाठबळ न मिळाल्यानं नगरपालिकेत सर्व उमेदवारांना पराभव झाल्याचा आरोप. पक्षाकडून योग्य निवडणूक न मिळाल्यानं गोविंद यादव यांनी दिली सोडचिठ्ठी. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांचा राजीनामा. इम्तियाज जलील यांच्यानंतर फारुख शाब्दी एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे शाब्दींनी दिली सोडचिठ्ठी. संभाजीनगरमध्ये मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतला निवडणूक कामांचा आढावा. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी गैरहजर राहिल्यास गुन्हा दाखल करा. जी श्रीकांत यांचे आदेश. धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर असलेल्या सुमारे 1710 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. जालन्यात मनपाकडून राबवला जातोय मतदार साक्षरता उपक्रम. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी केली जातीय जनजागृती. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाची माहिती पुस्तिका प्रकाशित. कामांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी. अनिल देसाईंचं आवाहन. राजकारणात यायला गौतमीचा स्पष्ट नकार. अरे बापरे म्हणत गौतमीनं नाकारलं राजकारणात येणं. मी कलाकारच राहणार, गौतमीची प्रतिक्रिया. अलिबागमधील पोयनाड नाका इथं शिवसेनेच्या वतीनं निषेध आंदोलन. मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा कार्यकर्त्यांकडून निषेध. दोषींवर कठोर कारवाई आणि दोषींना न्याय देण्याची मागणी. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वाशीमध्ये बजरंग दलाकडून निदर्शनं. भारत सरकारनं या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन बांगलादेश सरकारवर दबाव आणावा. आंदोलनकर्त्यांची मागणी. वाशिमच्या शिरपूर येथील जैन मंदिरातील दिगंबर पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दिगंबर समाजाचा इशारा मोर्चा. आरोपीला अटक करण्याची मागणी. खामगाव तालुक्याच्या पळशी बुद्रुक येथील ग्रामसेवकाचा अजब फतवा. बचत गटामध्ये महिला सहभागी न झाल्यास लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाईल. रेशनचं धान्यही बंद. दवंडी दिल्याची गावकऱ्यांची माहिती. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची जेजुरी गडावर गर्दी. भाविकांच्या अनुषंगानं शहरातील हॉटेल्स आणि निवासस्थानं हाऊसफुल. संभाजीनगरमधील सर्व पर्यटन स्थळं गजबजली. 3 दिवसांत 92,000पेक्षा जास्त पर्यटकांनी विविध पर्यटन स्थळांना दिली भेट. वेरूळ, अजिंठा लेणी, बिबिका मकबरा, दौलताबादचा किल्ला अशा स्थळांवर विक्रमी गर्दी. हिंगोलीमधील खाकी बाबा मठातील राम मंदिरावर वीज पडून कोसळला कळस. तर मंदिरही जुनं झाल्यानं मंदिराचेही काही भाग गळून पडत असल्याचं चित्र. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. भिवंडी तालुक्यातील भिनार गावाच्या हद्दीतील जितू कला केंद्राला आग. आगीत लाखोचं साहित्य खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. मुंबई पुणे हायवेच्या कडेला मुंबईच्या मानखुर्द परिसरात उभ्या बसला भीषण आग लागल्याची घटना. अचानक लागलेल्या आगीनं क्षणांतच धारण केलं रौद्र रूप. आगीचं कारण अस्पष्ट. जीवितहानी झाल्याची माहिती नाही. बुलढाण्याच्या चिखली मेहकर रोडवरील नागझरी फाट्याजवळ अपघात. अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी.
पुण्यातल्या गांजवे चौकात 2 मिनी बसमध्ये अपघात. कार चालकानं अचानक रस्त्यात वाहन थांबवल्यानं एक बस आदळली. दुसऱ्या बसवर कार चालकाला मारहाण. बसचं नुकसान, काही प्रवासीही जखमी. बुलढाण्याच्या जळगाव जामोद आसलगाव मार्गावर एसटी बसची ट्रकला धडक. 12 विद्यार्थिनी किरकोळ जखमी. उपचारानंतर सर्वच विद्यार्थिनींना सुट्टी. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माल वाहतूक ट्रकचा भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र ट्रकसह वाहनातील मालाचं मोठं नुकसान. अपघातामुळे 1 तासाहून अधिक काळ वाहतुकीच्या लांबच लांब रांगा. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रुई गोस्ता शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला काढलं बाहेर. यवतमाळच्या पुसदमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाच्या पथकाला यश. पारद शेत शिवारातील विहिरीमध्ये पडसा पडलेला हा बिबट्या होता. उपचारानंतर बिबट्याला सोडण्यात आलं पैनगंगा अभयारण्यात. वर्ध्याच्या टाकरखेडा शिवारात शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज.